दादा बघ ना, दादीजींनी मला विचारून आहे ना विश्राम काकांकडून सगळं जेवण बनवून घेतलंय. खास तुझ्या आवडीचं सगळं जेवण आहे. आता तू पटकन मला 101 रुपये दे आणि पोटभर जेव. दे. कुठल्या मातीची बनलीस? इतकं सगळं सहन करून सुद्धा खुश आहेस? हो, मी खरंच खुश आहे. दादा, बाबांनी आपल्याला शिकवलंय ना की भरलेला अर्धा ग्लास बघायचा, मग रिकामा अर्धा ग्लास बघायची काय गरज आहे? गौरे, इतकी मोठी कधी झालीस ग? जेव्हा माझा दादा बाबांसारखा वागायला लागला ना तेव्हा. दादा तू बघतोस ना, मी खरंच खुश आहे. किती प्रेम मिळतं मला इथे, खूप मान मिळतोय. आणि त्याच्या पुढे या लहान सहान गोष्टी काहीच नाहीत ना. आणि खरंच मला काही फरक पडत नाही या सगळ्याचा. तू बघितलंस ना, दादीजींनी माझं किती कौतुक केलं सगळ्यांसमोर. मजनू चाचा, सरला भाभी, उर्मिला जीजी सगळे कसं सांभाळून घेतात मला. आणि बाबूजी ते तर अगदी बाबांसारखे, खूप काळजी घेतात माझी, खूप प्रेम करतात. आणि शिवायच की लाडकी बहीण होतीस, लाडकी मुलगी होतीस, आता लाडकी सून झालीस. आई बाबांना सांगितलं तर किती अभिमान वाटेल त्यांना तुझा. नाही, म्हणजे नाही, नको, आई बाबांना नको सांगूस. उगाच काळजी करतील ते, आणि काळजीसारखं काहीच नाही ना यात. मी खरंच खूप खुश आहे दादा. हो दादा, मी आहे इथे गौरीची काळजी घ्यायला. आप बिल्कुल चिंता मत कीजिए, हम साथ रहेंगे. हमने जितने वचन दिए हैं, जो वादे किए हैं फेरे लेते वक्त, सब निभाएंगे. पाहिलंस, अगदी तुझ्यासारखा आहे हा. म्हणजे अगदी लहान सहान गोष्ट जरी झाली ना तरी माझ्या बाजूने भांडायला तयार असतो. पण याला सांग, असं भांडून चालत नाही. तूच सांग याला समजव. सांग ना. शिव, गौरी एकदम ठीक कह रही. देखो, तुम उसकी साइड लेके दूसरों लोगों से झगड़ा करोगे तो त्याच्या पहिले त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न कर प्लीज. हो दादा. लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. तू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते.